गोंदिया पुलिस ने अक्षय तृतीया के शुभ अवसर पर चोरी हुए 50 मोबाइल फोन उनके असली मालिकों को लौटा दिए हैं और नागरिकों ने भी मोबाइल फोन वापस मिलने पर पुलिस का धन्यवाद किया है। गोंदिया जिले में बस स्टेशन, साप्ताहिक बाजार, अस्पतालों और रेलवे स्टेशनों से मोबाइल फोन की चोरी बढ़ने की शिकायत पुलिस को नागरिकों से मिली है, जिसके बाद गोंदिया पुलिस ने साइबर सेल की मदद से चोरी किए गए मोबाइल फोन की खोज कर आज अक्षय तृतीया के अवसर पर मोबाइल उनके मालिकों को लौटा है। इसमें सैमसंग, वीवो, वन प्लस, ओप्पो, एप्पल जैसे महंगे मोबाइल फोन भी चोरों ने चुरा लिए थे और पुलिस ने इन मोबाइलों को ढूंढकर नागरिकों को लौटा दिया। अब से यदि किसी व्यक्ति का मोबाइल फोन खो जाता है या चोरी हो जाता है तो आप इसकी सूचना पुलिस को दे सकते हैं और अपना मोबाइल फोन वापस पा सकते हैं। ऐसा आह्वान पुलिस विभाग की ओर से किया गया है। आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण 50 मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावरती सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत। ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे, सर्व आमच्या DB टीमचे, सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते। मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी। पोलीस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात, त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो। त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे, हेच मी सांगू इच्छिते। नाही, मी यांच्याबद्दल साधा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं। अतोरात कष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। दादा, माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये का आपल्यासोबत काही गलत झाला, मोबाईल आपला गेला आहे तर आपलं काम आहे तक्रार करणे। आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे ठाणेदार साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब, यांचा खूप खूप अभिनंदन करतो, कारण की ते जे प्रकारची सेवा देत आहेत। तसेच गोंदियाची जे DB टीम आहे, बाकी पूर्ण गोंदियाचा स्टाफ सिटीचा एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा वचक बसत आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।